कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरे राम कृष्ण हरि जय जय राम हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण कृपवाहतालो चरी सुखधारे वसाधरणी साधरणी वाधरे वरे वासोहा माधव परे सुंदाची जोडी म्हणून विठाई रामणी
धन्य
भजे ज्ञानदेव मोकळा करा मग जरा आवाज खेचतो पांडुरंगा गुरुप्रथम म्हणून दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी आभार करी संतांच्या नमो सद्गुरु तुका या ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमः प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सजळ घेतलेला भंग अखिल ब्रह्मांड चरक निर्गुण निराकार परमात्म्याचे स्वरूप सगुण साकार सामर्थ्य जगासमोर मांडणारे श्रीमंत वैराग्यमूर्ती जगद्गुरु जगदंबनी जगतमन देव निवास तुकोबारा यांचा हा चार चरणाचा खंडितपणे एखादा व्यक्तिमत्व कर्तव्याला जागा असेल तर त्याचं प्रारब्ध आणि त्याचं भविष्य दोन्ही किती सुदृढ होतं याचं चिंतन करणार अभंग औचित्यासाठी निघाले देवाची आवड असायला प्रारब्ध चांगलं लागतं देव कळायला ज्ञान लागतं आणि देव मिळायला सामर्थ्य लागतं ह्या तीन गोष्टी एकत्रित आल्या ना की देव व्हायला वेळ लागत नाही कारण माझे माऊली म्हणतात का बलवंत असणारा हा वारकरी संप्रदाय आहे तिथे वेगळं काही करायची गरजच पडत नाही इतका प्रेमळ माझा विठ्ठल आहे तयाचा हरिक वाटे देवा माझं माऊलींचं मत आहे मत्स्य कुर्माधिक ज्यांच्या महिमेची आले धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहणे सूर्याला तरी ग्रहण आहे चंद्राला तरी डाग आहे पण ज्याला ग्रहण नाही डाग नाही बंधन नाही आणि विठेवरचा मालक ज्याच्यासाठी चाकरी करायला तयार असतो असा परिपूर्ण फक्त वैष्णव कुळातला पोरगाच आहे बाकी दुसरा कोणीच असू शकत नाही तो फक्त वैष्णव आणि अशी वैष्णवता ज्याला मिळाली तयाचा हरिक यात काही बावगच नाहीये पण ती त्याला का मिळाली धन्य माता पिता कशी मिळाली अखंड चिंतन आणि ते मिळाल्यावर काय मिळालं तुकोबारासारखं व्यक्तिमत्व म्हणतं घडो माझं सेवा सामर्थ्य लक्षात येत आहे अभंगाचा भावार्थ लक्षात येतो प्रारब्ध प्रबळ आहे म्हणून वैष्णव धर्म मिळाला ज्ञान आहे म्हणून देव कळाला आणि देवापर्यंत पोहोचवण्यासाठी सामर्थ्याने भक्ती केली म्हणून देव व्हायला वेळ लागला पण अगदी जगाचा मालक ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो ते जगदीश्वर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे माझं घडू त्यांची सेवा म्हणजे एवढं काय त्या माणसात सामर्थ्य आहे त्याचं कधी कधी आम्हालाही नवल वाटावं अभंग घ्यायचं औचित्यही तसंच आहे कीर्तनापूर्वी थोडासा परिहार म्हणा फक्त विनंती आहे कीर्तनात आहात बोलू नका जाऊ द्या बोलू नका म्हणणारी मी कोण पण कमीत कमी एवढं मोठ्यानं बोलू नका की मला ऐकू येईल आहे की नाही एवढं तरी करा आणि कसं असतं ऐकण्याची क्षमता फार कमी लोकात राहिली आता फार कमी लोक ऐकून घेतात हा ऐकवायला सगळ्याला जमतं माझ्यासारखं ऐकून फार कमी लोकांना घेता येतं पण ज्याला ऐकता येतं तयाचा हरिक मी नाही म्हणत गीता भागवत करी ती ज्याला ऐकण्याची क्षमता आहे ना देव त्याचं ऐकून घेतो लक्षात येतं ना जो आपलं सांगतो देव त्याचं ऐकून घे तो म्हणतो हा कोणाचं घेत नाही मी याचं का घेऊ बाबा पण आपल्यामध्ये थोडीशी ऐकून घेण्याची क्षमता असावी आणि हे संकीर्तन इथे बसलाय म्हणजे आनंद नक्कीच व्यक्त करा हा पण उपेक्षा नको कुठल्याच गोष्टीची त्याचं भान राखून आपण कीर्तन ऐकायचं औचित्य म्हणून थोडासा परिहार आज चिरंजीव श्रेयश विशाल सुतार याच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त हा संकीर्तन सोहळा विशाल दादाच्या माध्यमातून सुतार कुटुंबियाच्या माध्यमातून त्याचे आई वडील सगळे आप्तेष्ट मंडळी यांच्या सानिध्यामध्ये हा संकीर्तन सोहळा विशाल दादांनी या कीर्तनाचं संयोजन नियोजन केलं यात काय नवल आहे आपल्या कष्टानं उभा केलेला संसार जगाच्या मालकाच्या पुढं माझं सामर्थ्य काहीच नाहीये माझी दुःख माझी वेदना काहीच नाहीये खरं सांगू का या कुटुंबाने माझं कीर्तन ठेवलं म्हणून यांचं कौतुक नाहीये पण यांनी मुलाच्या वाढदिवसाला कीर्तन ठेवलं हे फार मोठं कौतुकाचं हे कौतुक करण्यासारखं कसं आहे ना माऊली पैसा असो नसो ही वेगळी गोष्ट आहे पण ज्यांच्याकडे पैसा आहे ती माणसं सुद्धा पैशाचा योग्य वापर करतील याची खात्री आपण देऊ शकत अवघड असतो माणसं गोळा करायची काय अवघड आहे माणसं कशालाही गोळा होतात महाराष्ट्राची बुद्धिमत्तेची पातळी किंवा आपली सगळी फार ढासळत चालली आपलं काय आपण कशालाही गोळा होतो या पाटलाऐवजी दुसरी पाटील बोलवली असती याच्यापेक्षा 100 पटीने आली असती लोक गोळा व्हायची काय अवघड लोक कशालाही गोळा होतात फक्त विषय एवढाच आहे की अजूनही चांगल्या पद्धतीने योग्य माणसं गोळा करायला वेळ आणि ती क्षमता या सुतार कुटुंबामध्ये आहे म्हणून त्यांचं कौतुक त्या गोष्टीसाठी आहे
ही विशालदादांच्या संस्कारांची पावती आहे. त्यांच्या आई वडिलांचं कुठेतरी पुण्य असेल की आपल्या पोराच्या वाढदिवसाला कीर्तन करावं, ही कल्पना त्या विशालदादाच्या डोक्यामध्ये आली. ही संस्कारांचीच पावती आहे, पुण्याचंच लक्षण आहे. कोणालाही देव आवडत नाही किंवा कोणीही देवाकडे येत नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून ही विठ्ठली आवडी लागतं बरं का. हार काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला, थंडी होती गेलो नाही. काही म्हणतात गेलत मधनच आलं पटलं नाही. काही म्हणतात शेवट परत बसलो कळलंच नाही. चुकच नाही हो माऊली तुमच्या. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्म मंडपात तुमचं मन रमत नाही. खरंच तुमचा दोष नाही. माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला कीर्तनात बसायचं सामर्थ्य देत नाही, त्याला फार मोठी पुण्याची वास लागते. अशा माझी नाही नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन ठावया न पावे कोणी. मग तुकाराय तेच तर म्हणतात, तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. माणसं सहज विचारतात ताई पाप काय असतं. माऊली स्वतःच चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं. आणि जर हे आम्हाला कळतंय की आम्हाला कळत नाही तर हेच आमचं पुण्य आहे देवा. आम्ही जर त्या गोष्टीला जागे राहिलो, जागा राहणं म्हणजे ह्या डोळ्याने नाही. कसं असतं ना माऊली, झोपलेल्याला उठवायचं सोपं आहे, अवघड कोणाला. आपण त्यातलंच गबाळ. आपल्याला सगळं कळतं. हा सगळं कळतं आपल्याला, कळत नाही. एखाद्यानं सकाळी मांसाहार केला, दुपारी चल म्हणावं त्याला आदमापूरला, येईल का तो? का नाही येणार? कळतं त्याला की लगेच वाटणार महाराज आज नाही, आज खाल्लंय, उद्या जाऊ, उद्या पवित्र होतो तू. आणि हा कसला परमार्थ आहे बरं. सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दान काऊन हाणतो, तेवढं कशाला सोडतो? तेवढं मी खात जा. तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवारच देव जागा असतो, बाकीचे वेळी डोळे झाकून बसतो, तू खा मी बघत नाही, तू खा मी बघत नाही, असं करतो का त्या? कसला परमार्थ आहे हा? आकडात खायचं, श्रावणात पाळायचं, वा. आणि ते आकडात खाल्लेला महादेव का विसरून जातो का श्रावणात नाही खाल्ल्यावर? आकडात तुम्ही एक पावडा सोडला नाही राव. आणि लय अवघड आहे हो. तुमचा परमार्थ म्हणजे 10 दिवस गणपतीत बुडवताना बाबूराव आणि पुन्हा बोंबलायचं बायको भेटणार नसतीच भेटत, आणि भेटली तरी टिकत नसती असलं वागल्यावर. महाराज वागणं कसलं बघा तुमचं. तुम्ही काय देवाला दोष देता बरं? नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हणत पोत्यात घालून हल्ला पाहिजे सांगणारा. मग इमानदारीनं सांगा, देवीला नैवेद्य मांसाहाराचा जातो का? देवीला नैवेद्य कशाचा? पुरणपोळीचा. मांसाहार कोणाला? दैत्याला ना. मांसाहार कोणाला? दैत्याला. आणि खातात कोण? दैत्यच. नका रे, देवाच्या नावाखाली काही खपवाल का? आता आमचे तरुण पोरं म्हणतात महादेवानं गांजा ओढला, आम्हाला चालतो. महादेवानं विष पेलं, तू पी बरं. चालणार आहे का आपल्याला? श्रीकृष्णाला 16,108 बायका केल्या, आम्ही 2-4 करतो. अहो तुम्ही एक सांभाळा ना माऊली. अरे बायकोच्या पैशाची अपेक्षा करणारे तुम्ही देवाची बरोबरी करू शकता का? करा या गोष्टीचा विचार कधीतरी. आणि भगवंताने काय हौसेपोटी बायका केल्या का? आपल्या धर्माचा विचार आपण करावा. आपल्या संतांची, आपली देवाची मर्यादा आपण राखावी. आपणच तोंड वर करून काही बोलायचं नाही. ज्ञानोबांची भिंत चाललीच का? तुकोबांचा गाथा तरलाच का? रेड्यामुखी वेद बोललाच का? नाताच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी जगाच्या मालकांना वाहिलंच का? खरंच बरं गाथा तरली का? हे प्रश्न पडतात तरी कसे तुम्हाला? नका रे, इतकंही पाप वाढवू नका की देव कळणार नाही. ही शिकली सवरलेली माणसं खुशाल म्हणतात आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इशू. तुम्ही देवाला मानत नाही यात वावगा नाही, तो प्रारब्धाचा भाग आहे. पण बहीण म्हणून सांगते, त्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा मान्य करणार नाही, कारण जगाच्या मालकामुळे अस्तित्व आहे. मी जिवंत याचं मूर्तिमंत उदाहरण आहे की देव आहे. अजून काय मला उदाहरण हवंय? अहम वैश्वानरो भूत्वा प्राण्यां देहम आश्रित प्राणापान समायुक्त पच्चमिंडम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मी आहे. पंचमहाभूत मी, अनुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी, वेड्या तूही मीच. हे ज्या दिवशी मला कळलं, जो असे जागता मी जागा झालो, सावध झालो. मुखात नाव घेतलं रे मी विठ्ठला, तुझं कृतज्ञता बाळगली. आमच्याकडे कृतज्ञताच नाहीये. 4 पुस्तकं जास्त शिकली पण ज्ञानेश्वरी कळावी अशी सामर्थ्यता नसते रे. काय जास्त डिग्र्या जास्त घेतल्या पण ज्ञानोबा तुकोबांच्या पुढे जाऊ आपण? नाही जाणार. अध्यात्म अगोदरच आहे, विज्ञान नंतरच आहे. या बल्बचा शोध 1879 ते 80च्या काळामध्ये एडिसन नावाच्या पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला अशी सध्याची शिक्षण संस्कृती सांगते. बरोबर? कधी शिक्षकांनी हे सांगितलं का? बरं कधी आपण लेकरांना हे सांगितलं का? 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 1879 ते 80 नाही, 150-200 नाही.
कळतंय का तुम्हाला? 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे आणि आवेशे प्रकटले येते जलकलखित दिसे, तर या विजू माझी असे सगळं काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या दबावाने वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं. हे विज्ञान अजूनही आमच्या पदरात पडलं नाही. हेही निर्णय सांगा ना. सासूचेनी सांडस आहे, खंडीच्या पाय पाणी राज हौस आहे, तुझं ज्ञान विज्ञान पैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय, पण विषय तोच आला ना, जो असे जागता. आम्ही जागेच नाही येत ना माऊली. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून. आम्हाला पाश्चिमात्य सायंटिस्ट लक्षात राहिले, पण इसवी सन पूर्व हजारो वर्षापूर्वी ज्या तुलसीदासांनी जमिनीपासून सूर्यापर्यंतचं अंतर हनुमान चालीसेमध्ये सांगितलं, तो माणूस का लक्षात नाही राहिला? आर्यभट्टाने शून्याचा शोध शस्त्रवेदांच्या जोरावरच लावला. पहिलं विमान राईट बंधूने नाही, मराठी माणसाने उडवलं, ज्याचं नाव शिवा तळपद आहे, तो शास्त्रवेदांचा अभ्यास करायचा. हे का बरं आमच्या पदरात पडलं नाही? जो असे आम्ही डोळे झाकलेली माणसं आहे. आमच्याकडे 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे का खोटं आहे? आता तुम्हीच मला सांगा, कुठल्या ग्रंथात लिहिलं दिवाळी? आपण आंधळे किती आहेत बघा फक्त. एखादा ग्रंथ सांगायला लिहिलंय नाही दिवाळीत मोती लावला नरकात असेल आहे का? तरी सुद्धा 99% महाराष्ट्र दिवाळीला साबण कुठला म्हणतो? माझ्या सहित माझ्या घरात तोच येतो. ऍडव्हर्टाइजमेंट, जाहिरात, त्याचं तर नाव सत्य आहे. आमच्याकडे देवाची प्रसिद्धी जास्त, त्या देवाला गर्दी जास्त. देव सुद्धा प्रसिद्धीवरच आहे की. 2 महिने आधीपासून जाहिरात असती, उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली, दिवाळी आत्ताची आहे. त्रेता युगापासून चालत आली रे माऊली दिवाळी. पण ते तेच ना, खऱ्याला खोटं खोट्याला खरं करायची ताकद आहे आता. काहीतरी महाराजांना विचारून, नामदेव महाराजांना, का हो दिवाळी म्हणजे सांगतील ना ते. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी, आम्हा नित्य दीपवाळी. कृष्णाच नामा विष्णुदास नामा शिवे भावे ओवाळी. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी, आम्हा नित्य दीपवाळी. आमच्यासाठी दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे हरी जन भेटतील, सखे हरी जन भेटतील. आमच्यासाठी झाले राम राज्य काय येऊन म्हासी, धरणी धरी पिके गाई बोडीला म्हशी. राम वेळो वेळा मी का बोबिये, दळीता कांडिताचे विता गवागिये, तळीता कांडिताचे विता गवागिये. हे सुख आहे आमचं. ज्या दिवशी मुखात देवाचं नाव आलं त्या दिवशीपासून मी जागा झालो, आणि ज्या दिवशीपासून जागा झालो त्या दिवशीपासून प्रत्येक दिवस आनंदाचे डोही आनंद, तरंगानंदाची अंगानंदती. मग सुख दुःखाची व्याख्याच नाही राहिली ना. मी सुखमय झालो, मी खोटं टाळलंच ना. कल्पनेची मला नहो कवणे काळी, ही संत मंडळी सुखी असो, पण मी मात्र कल्पनेत गुंतलेली माणसं आहोत. आमचं कसं आहे, ते किरडू जरी कापडाचे परी लहरी येता होती असाचे. किरडू, जुनी माणसं आजही सापाला किरडू म्हणतात बघा. जनावर, किरडू. अंधारात कापड जरी हल्ला तरी माणसाला काय वाटतं? जिंदगी तशीच चालली आपली, निस्ती घाबरण्यात. माणूस समाधानी आणि विश्वासू कधी होतो माहिती आहे? ज्या दिवशी भगवंतावर निश्चिंतपणे प्रेम करू शकतो, तोपर्यंत नाही. पितामह भीष्माने विचार केला, कृष्णाला सांगितलं, देवा तू काहीही कर, त्याच्या पाठीमागे उभा राहा, पण मी अर्जुन मारणार. पण आहे माझा, मी अर्जुन संपवणार. देवाला चिंता वाटायला लागली. देव अर्जुनाच्या कक्षामध्ये गेले, अर्जुनाला जागा केला, अरे उठ, त्या भीष्मांनी पण केला तुला मारायचा. माहित आहे देवा मला, तरी झोपलायस. चतुरंग सैन्य त्यांना दिलंयस, तुझ्यापेक्षा 1.5 मोठं सैन्य आहे त्यांचं. शस्त्रबळ, धनबळ, मनुष्यबळ सगळं जास्त आहे त्यांच्याकडे. ज्या लोकांना आपलं आपलं म्हणत होतास ना, ती लोक शत्रू म्हणून उभे आहेत तुझ्या समोर. ज्या लोकांना जीव लावलास ती जीव घ्यायला उभा आहे तुझ्या पुढे. स्वतःचा गुरु बाण धरून उभा आहे तुझ्यावर. तुला भय नाही वाटत आहे का? तुझ्यापेक्षा जास्त बलवान आहेत ती माणसं. एवढ्या सगळ्या संकटात, चहू बाजूला एवढी संकट असताना तुला एवढ्या आरामात झोप तरी कशी आली? ज्यांना झोपा येत नाही त्यांनी काम देऊ नये बरं का. बरीच माणसं अशी आहेत ज्यांना झोपा येत नाही. जिंदगीत कुठानेच तेवढे केले, झोपा कशा लागतात? थोडं लोकांचं चांगलं केलं असतं, लागले असतं झोपा.
आपण लय ही चित्र माणसं आहे का कोण आपल्याकडे असं माणसं बघून भेदभाव आहे आपण माणसाची संपत्ती बघून त्याला किंमत देतो साहेब आला तर गरीबाच्या पाण्याला पंक्तीत न उठवतात माणसं साहेबाला बस साहेब बसा 2 घास खा साहेब 2 घास आमच्या गावचं 2 घास खा साहेब 2 घास अरे येड्या साहेबांना अख्ख्या तालुक्याचं खाल्लंय तुझ्या गावचं खाऊन काय त्याचं पोट भरणार आहे तो साहेब उगाच झाला रे तुला डोकं वापरत जा तरुण मंडळी पाया पडते तुमच्या सख्खी बहीण म्हणून नजरेत नजर घालून सांगते क्वाटरीसाठी कुंबडीसाठी साहेब साहेब म्हणणाऱ्या अवलादी नसाव्या आपण आपल्या बळावर मोठं व्हावं आपल्या कष्टावर मोठं व्हावं आणि आपल्या आईबापाची स्वप्न आपल्या हिमतीवर पूर्ण करावं एवढं सामर्थ्य आपल्याही मनगटात असावंच आणि आदर्श चुकतायत असू द्या आपले आयडल जरा योग्य असू द्या नाही सगळेच वापर काय राहिलंय आपल्याकडे आपण देव देश धर्माचा फक्त वापरच करतोय तुमचं माझं तरी काय खरं राहिलंय सांगा बरं काही घेतले नाही आपल्याला यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए मिळलो तरी कुणासाठी बाबा खरं ज्यांच्यासाठी मिळलो त्यांना कदर आहे का यांना फक्त माझी गाडी माझी म्हाडी माझी दाढी माझी बॉडी माझ्याच बायकोची बरोबर साडी बस एवढं गाव पेटलं तरी चालतंय घेऊ माझं ढेरग भरतंय ना बस हा आमचा पर मारत आणि असलं वागून कोणा देव भेटत नाही हो की नाही नाकापासून टकल्यापर्यंत गंध लावायचा आणि बापाच्या कमरेत लाता घालायच्या पुन्हा म्हणायचं देव भेटला नाही शक्य कर्म चांगलं असावं लागेल तेव्हा तर पूजा कामी येईल ना पूजा करू नये असं नाही पण पूजा कर्माशिवाय योग्य नाही बरं का कर्म सत्य असेल तर पूजेचं फळ दुप्पट मिळतं कर्मयोग्य असावं तू का म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातलिया भय बाकी मग कुणाला घाबरायची गरज नाही पडत कोणाच्याच बापाला घाबरावं लागत नाही जर पंढरीचा बाप आपला बाप असला तर काहीच करावं लागत नाही महाराज फक्त विठेवरचा मालक आपला बाप असला पाहिजे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ मग हे चित्र लोक्य आनंदच आहे कोणालाच घाबरायची गरज नाही अर्जुनाला विचारलं देवानं कशी आली रे झोप बाबा तुला एवढ्या संकटात इतकं गोड उत्तर दिलं अर्जुन आणि आयुष्यभर लक्षात ठेवा अर्जुनाला देवा ज्याच्या काळजीत जगाचा बाप जागा आहे त्याला कशी झोप लागणार नाही तू माझ्यासाठी जागा आहेस ना बाबा विठेवरचा मालक ज्याची काळजी करतोय त्यानं कशाची काळजी करावी तयाचा हरिक आम्ही काळजीच कशाची करावी आम्ही फक्त अखंड चिंतन काय भाग्य असेल आमचं करा ना विचार दादा एवढं जर सामर्थ्य मिळत असेल तर काय हरकत आहे कुळी कन्यापुत्र होती जे घरात सात्विकता असायला घरात हरिपाठ ज्ञानेश्वरी असायला आणि मायबाप पुण्यवान लागतात बरं का माऊलींचं मत आहे तुझीची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता बरी तयार बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञानं वरावं वर याचा अर्थ कृपांकित करावं आशीर्वादित करावं याच्यासाठी कुळ पावन लागतं हा नाही तर नाहीच शुद्ध विजापोटी फळे पवित्र ते कुळ पावन तो हे लागतोच आहे पर्यायच नाहीये शास्त्रवेद पठण करणारं कुळ आहे ज्ञानवांचं 8 पिढ्याचा परमार्थ आहे तुकोबांचा वारकरी होते दाबूशेठ नामदेवरायांचे वडील भानुदास महाराज संत होते नाथबाबांचे वडील जनाईचे वडील वारी करायचंय शक्य नाही रे हे काहीतरी प्रारब्ध प्रबळ लागतं उगाच नाही हो जन्मोजन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठले माझा बाप माळकरी आहे सुपारी घातली माझा बाप आयुष्य त्याचं पेटी वाजवण्यात जात आहे माझी माय माळकरी आहे माझा आजा माळकरी पंजा माळकरी पंजेच्या पंजाबी माळकरीच होता आमच्या घरात कधी कचकच कांदा वाजलाच नाही बिचारी ज्ञानेश्वरी कळावी हो आम्हाला प्रेम तरी असावं कळावी एवढी पात्रता नाही पण प्रेम तरी आहे तिच्याविषयी लोक विचारतात रे आम्हाला काय दिलं देवाच्या नावाने अरे कीर्तनाच्या व्यासपीठावर सांगेल नजरवर करून आमच्यासारख्या मूर्खांना पदरात घेतलं भगवंतानी काय अक्कल आहे आम्हाला आम्ही फक्त ज्ञानोबारायांच्या समाधीवर मस्तक ठेवलं का तर आईनं सांगितलं तशी जन्म देणारी मी माय आहे ना तशी इथून पुढे सांभाळणारी ती माय आहे कालांतराने मी सोडून जाईल पण ही तुझा हात नाही सोडणार आहे नामा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी नामा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवे अनुभवावे एक तरी ओवे अनुभवावे नामा म्हणे श्रेष्ठ ज्ञानेश्वरी नामा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी
माझी अनाथाची माया. काय हो माझं माऊली, काहीच कळत नव्हतं आम्हाला. आम्ही फक्त ज्ञानोबांच्या समाधीवर मस्तक ठेवलं. मी फक्त ज्ञानोबांच्या समाधीवर मस्तक ठेवलं. माऊलींनी मला इतकं मोठं केलं. आज पात्रता नसताना अख्खा महाराष्ट्र आमच्या चरणावर मस्तक ठेवतो. अजून देवानं द्यावं तरी काय सांगा ना. ऐश्वर्य दिलं, सामर्थ्य दिलं, नावलौकिक दिलं आणि सगळ्यात मोठं समाधान दिलं. हे नाही पैशाने मिळणार आहे. तुम्ही टाळ्या सुद्धा उपकार केल्यासारख्या वाजवता माझ्यावर. तुमची टाळी सुद्धा अशी आहे, धर घे धर घे धर घे धर, थंडी वाजते धर घे धर 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 धर, आधी आमच्या गावात धर. आणि ही काय पद्धत आहे बसायची घाटावर बसल्यासारखी? मड्याला आलायत का? जिवंत आहे रे मी. ते मड्यापासून माणसं लांब बसतात. माणसात बसलात तर माणसात बसाल, नाही तर माणसात न उठायला असा किती वेळ लागतो महाराज. बायका बिचाऱ्या गोड बसल्यात, जमून बसल्यात. हे एकदम ऍटिट्यूड मध्ये बसलेत. तू बोल, मी आहे, तू बोल, मी बसलोय, तू बोल, आलोय ते नशीब समाज, बोल. येणार नव्हतो, तुझं नाव ऐकून आलोय, बघतोय कशी करते, बोल. कशाचा हो माऊली आणि का? आपण याशी आपण मानती महंत पण भुगती असाधारण गर्वे येणे. स्वतःच त्याला कुठं महंत मानावं का हो माऊली? नका की काही म्हणावर का. माणसं एकदम टाळ्या सुद्धा उपकार केल्यासारख्या. ते मुद्दाम टाळ्या वाजवत नाही, त्यांना महाराजाची जिरवायची असते. ती कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, आपल्याला येड्यात काढीत होती. आका मंडप ऐकत होता, पट्ट्या निसता बसला होता. कशाचा करताय दादा? संपत्तीचा म्हणाल तर ज्या तुकोबारांचा अभंग घेतला त्यांच्यासारखे श्रीमंत मी तरी अजून पाहिजे. बायको लेकर अन्न करून मिळे तरी समाजाचा विचार करणारा माणूस माझ्या नजरेत त्याच्या इतका मोठा श्रीमंत कोणी नाही. 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय याच्या इतकी श्रीमंत मी तरी अजून पाहिजे. संतान इतके श्रीमंत नाहीच आहेत माणसं, माहितीये. विपदो विपदो नीव संपदो मच संपदा विपदा विस्मरणं विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे. भगवंताला मनात साठवता येणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ज्याला जगता आली तो धनवान आहे. विचार करा संतान इतके धनवान कोण आहे? परमार्थ हे महाधन जोडी देवाचे काय सामर्थ्य असेल. माऊली म्हणतात जे सुकुळीने आपुली आत्मजा सत्कुळीची दिली हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. जिथं मुकुंद आहे ना तिथं लक्ष्मी स्थिरावल्याशिवाय राहत. पण जिथं पांडुरंग नाही, लक्ष्मी येते खरं पण साधी येत नाही, त्रास घेऊन येते, वेदना घेऊन येते, शोकांतिका घेऊन येते. लक्ष्मी हवी आहे पण समाधानी हवी आहे. आणि नवऱ्याशिवाय बायको समाधानी कशी राहील? निस्ती लक्ष्मी नकोय, पांडुरंगा सहित हवी आहे. एकदा आपली आली ना आणि लक्ष्मी टिकवायची आहे ना, साधं शास्त्र आहे. आलेल्या 100 रुपयातला 10 रुपये भाग देवाला खर्च करा, 90 रुपये नारायण सांभाळतो. न्यायोपार्जित वित्तस्य दशम अंशेन धीमहि कर्तव्य विनियोगस्य ईश्वर प्रीत्यर्थ इवच. हे सात्विक धनातला भाग आहे बरं का. तर दानम सात्विकम शुद्ध. 10% भाग देवाला गेलाच पाहिजे कमाईतला. तुका मागे दान, तुका मागे दान, तुका मागे दान, तुका मागे जागा व्हायचं सामर्थ्य फक्त त्याच्याकडनंच बरं का. कसं जागे व्हाल? गीता भागवत करीती. त्याशिवाय तुम्हाला कळणार कसं काय खरं काय खोटं? म्हणून तर हे आहे ना, याच्यासाठी तर हे गीता नाही कळत म्हणून तर ज्ञानेश्वरी आहे. नाही आम्हाला भागाचं म्हणून तर गाथा आहे.
हे कळू द्या. काही माणसं आम्हाला म्हणतात हरिपाठ आम्हाला येत नाही. अरे तू हरिपाठाला येत नाही म्हणून तुला हरिपाठ येत नाही. तू हरिपाठाला आल्यावर का तुला हरिपाठ येणार नाही? तू हरिकडे पाठ केली, हरी कसं तोंड करीत तुझ्याकडं? तू हे हरिकडे तोंड करू ना जरा. मग देवाचं मन इतकं मोठं, माझ्या विठोबाचा आपणाची देव होय गुरु, त्याच्यासारखं प्रेमळ कोण आहे सांगा बरं? तुम्ही 3 पावलं पंढरपुराकडे चाला, पंढरीश पांडुरंग परमात्मा 47 पावलं तुमच्या घराकडे चालतं. एवढं मोठं मन माझ्या विठ्ठलाचं. का बरं तुम्ही आकुंचितपणा करता? का आकुंचितपणा करावा? करा ना आगरिकपणे जगाच्या मालकाचं नामचिंतन. काय कमी केलं तयाचा हरिक? बरं साध्या वया भक्ती काज नाही लाज धरीत, लाज बाळगत नाही माझा विठ्ठल. अहो मी म्हणते बायकांनो, तुमचं नाव अगोदर घेतलंय तुकोबांनी, धन्य माता. मग भाग्यवान लागतात हो माय बाप. म्हातारी माणसं निस्ती म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. अहो पण बाबा का गेली? बिडी फुकून तुमची दोंड आत गेली ना, पोरं वाया गेली. तुम्ही काय केलं? तुम्ही हरिपाठ वाचला, तुम्ही मारुतीच्या वाट्यावर बसून पत्ते चालले, है की नाही? ब्रह्मचारी मारुतीला तुम्ही राणी दाखवली, तुम्ही गुणाचे. एवढी पोरच वाया गेली, है की नाही? आता या म्हातारा बाय कसं दारात बसल्या बसल्या आजकालच्या काय पोरी आहेत का? यांना काय लाज आहेत का? आमच्या जमान्यात नव्हतं माया असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लो, किती कष्ट केलं, हिला काय झळ आहे, सगळं ऐकत भेटलं. आणि हे काय तू ज्ञानेश्वरी वाचत सांगतेस का? मिसरी चुळची. आता हिच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतकं भांगर वास त्या मिसरीचा. तुम्ही मान्य करा नाही तर नाही करा, त्या मिसरेवाडीचा हातवर वास होतो माहित आहे का? तंबाखू भाजलेली काय कच्ची काय? तंबाखू ती तंबाखूच ना. तसल्या तोंडानं नातवाचं मचमच मुख घेती, काय वाटत असेल त्या नातवाच्या जीवाला? तो नातू म्हणत असेल मला मोठा हो दे ग म्हातारे, कवर टीक फक्त तू, मी सगळा बदला घेतो त्या गोष्टीचा. नसतं ग आई, नसतं. लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू पुस्तक वाचत नसतं. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. हे संस्कार असतात. फक्त बोलायचंच का ग? करायचं काहीच नाही. अरे लेकरू आई बाईवर शिवाय येतं याचं कौतुक जर बापाला वाटत असेल तर हे कसले संस्कार म्हणायचे? करा ना पोराचं कौतुक. पोराला विष्णू सहस्त्रनाम पाठ असावं, गीतेचे श्लोक पाठ असावे, ओव्या पाठ असाव्या, हरिपाठ पाठ असावा, काकड्याची मंगलाचरण पाठ असावी. करा ना पोराचं कौतुक. ज्ञानोबा तुकोबांचं चरित्र माहित असावं, जमाई मुक्ताई माहित असावी, नागबाबा चोखोप्पा माहित असावे, वारकरी संप्रदायाचे नियम माहित असावे, संकीर्तन माहित असावं. अहो अखंडितपणे जगाच्या मालकाचं नामचिंतन ज्याच्या मुखातनं येतं ना. अरे तुम्ही मायबाप कौतुक करणारे कोण? विठेवरचे मायबाप त्याचं कौतुक केल्याशिवाय सोडत नाही. एवढी ताकद त्याच्या सामर्थ्यात असते. असे लागतं रे. पाया पडतं तुमच्या, विनंती आहे माझी. नका बाबा फक्त पुढच्याच पिढीला नावं ठेवत. हिंदवी स्वराज्य उभं राहिलं की ओ माय, आणि आई वडिलांच्या संस्कारावरच ना. उगीच कसं कुठल्याही गोष्टीला मायबाप कारणीभूत आहेच की. जर चांगलं झाल्यावर मायबाप श्रेष्ठ आहे, तर वाईट झाल्यावर तुम्ही भार घ्या की जरा. काय वाटतं रे तुम्हाला? मायबाप कधी मरतात? जीव गेल्यावर? नाही हो माऊली. ज्या दिवशी बापाला कळतं ना आता पोराच्या निर्णयात आणि पोराच्या घरात मला फारशी जागा राहिली नाही, त्याचं बाप पण तवाच मरतं. राहतं ते फक्त हाडामासाचा सापळा आहे, उगं मरत नाही म्हणून जगतं बघा ते. बायको समोर जेव्हा म्हातारीचा अपमान करता ना, तुमची माय तेव्हाच मरते. राहतं ते फक्त म्हातारीचं शरीर आहे, ते तुम्ही कालांतराने जाळता. मायबाप मारायचे तुमच्या हातात आहे, जगवायचे तुमच्या हातात आहे. मायबाप मेल्यानंतर सुद्धा जगतात. जेव्हा मायबापाला कळतं की मी गेल्यानंतर सुद्धा माझ्याविषयी कृतज्ञता याच्या मनात कायम टिकलेली आहे, मायबाप मेल्यावरही जगतात रे. अशी लेकरं ज्याच्या पिढीला पोटाला आली. काय ठेवलंय आपण? काय राहिलंय आपल्याकडे? पोटाच्या खळगी भरायच्या पलीकडे करतोय तरी काय आपण? कोणाचं चांगलं नाही, कोणाविषयी चांगलं बोलणं नाही. अहो एवढा जरी सुंदर कार्यक्रम या सुतार कुटुंबाने केला ना, तरी अख्खं गाव चांगलं म्हणून असं नसतं. 2-4 तरी खौट बोलणारच. हा काय गरज होती एवढा उठा ठेव करायची? खायचं आपलं गुणानं बोलणारच नाही लोक. दिखाण्यासाठी केलं. अरे करू दे रे बाबा, तू कर, तुला जमतंय का बघू. नका. काय गरज आहे? त्या माणसानं एवढ्या कष्टात नाही एवढं उभं केलं दादा. सोपं वाटतं तुम्हाला? अरे माणसं 2 रुपये खर्च करायला नको म्हणतात. कोणाकडे नसते रे एवढी ताकद या विषयात. मायबाप श्रेष्ठ असलं ना दादा,
ओ माय माऊल्या, तुम्हाला तर परमार्थही करायची गरज नाही. तुम्ही फक्त सामर्थ्याने संसार सांभाळा. जगाचा मालक तुमच्या संसाराची राखणदारी करतो, एवढी ताकद तुमच्या संसारात असते. माय प्रबळ असावी. तुकोबाच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठलला यावं लागलं. 2 बायका तुकोबाला. तुम्ही लय कान देऊन ऐकू नका, तुमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे. तुम्ही काय शहाणे आहे रे. मला वाईट वाटतं, दुसरं काय नाही बघा. बाया वाचवणारे आपण, बाया नाचवायला लागलो तरी डोळ्यात शरम नाही आपल्या. काय राहिलं आपलं, आपल्या बाईचा सन्मान विन्मान करायचं काय राहिलं. पैशाच्या माझावर आपण बायांची अवहेलना करतोय. काय काय राहिलं का आपलं हिंदू धर्मातलं, काय राहिलं सांगा. शाहिस्तखानाच्या लाल भाला चालल्यात. शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. जहापणा मुझे लगता है शिवा के मौलों ने बदली क्या लड़की उठाली. शाहिस्तखान शत्रु है, पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे. शिवा के मावले है वो, ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले. औरत जात की इज्जत करने वाले लोग है वो, बेटी नहीं उठाते. कौतुक वाटतं त्या बायकोला. शत्रु है वो आपका, क्या लगता है आपको. तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. उस वक्त तुमने नहीं सोचा वो औरत है, उसका क्या कसूर. अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा. बेशक लेगा, बेगम क्यों नहीं लेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. लेकिन एक बात की जबान देता हूँ, इन आंखों ने देखा है. बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्म जात नहीं देखते. वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, हर औरत जात को देवी की तरह पूजते हैं. ऐसे हिंदू है वो, औरत जात का सम्मान करते हैं. दादा कान उखडून ऐका. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य राजाचं, त्याचे वारसदार आहेत आपण. आपल्या नजरेत तेवढंच पावित्र्य, तेवढीच प्रखरता आणि तेवढंच सामर्थ्य हवं तर हिंदू येतात. फक्त बोलायचं नाही, वागायचं सुद्धा. आणि महापुरुष सुद्धा जातीत वाटून घेतले. ज्या जातीतला महापुरुष त्याच जातीनं त्यांचं कौतुक करायचं. माळी असतील तर ज्योतिबा फुले, हरिजन असतील तर आंबेडकर, लिंगायत असतील तर बसवेश्वर, मराठा असतील तर छत्रपती. हे त्यांनी सांगितलं का तुम्हाला की मी यांचं आहे. कुठे स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं नाही ना. धनगर असतील तर अहिल्याबाई होळकर लिहून दिलं का कुठे. का बाकीच्यांचा अनादरही करतोय आम्ही, आमचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी. नाही करावं, आपली लायकी नाही येते. बसवेश्वर होते म्हणून सत्य टिकलं. छत्रपती होते, माती टिकली. अहिल्याबाई होत्या, मंदिरं टिकली. सावित्रीबाई फुले होत्या, मुलींचं शिक्षण झालं. प्रत्येकाचा या महाराष्ट्रामध्ये तेवढाच सामर्थ्यानं वाटाय की हिंदू धर्म टिकला पाहिजे. हे डोक्यात घ्या तुम्ही. असं नका आहे. आंबेडकर होते म्हणून संविधान झालं. आपल्यात भांडू नका रे. लोकांसंग भांडा की इथं आपलंच फाटलंय, लोकांचं काय बघायचं. आमचंच इथं मिटना, आमच्यातच भांडणे. धनगराचा खंडोबा, मराठ्याचा इटोबा, बाकीचे कसं बोलत. वाण्याचा महादेव, हे याला पूजत नाही, ते त्याला पूजत नाही, ते त्याला. धन्य आहे तुमच्या बुद्धिमत्तेला. विश्वोत्पत्त्यादी तो एक आहे, ही उत्पत्ती त्याची आहे. ब्रह्मही तोच, विष्णूही तोच, महेशही तोच. नाव आहेत रे ही. एवढं तरी समरूप व्हा. ज्ञानोबाऱ्या म्हणतात शास्त्रवेद पाठ केले म्हणजे ज्ञानी होतो असा नाही, लाखो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे भक्त होता असा नाही. ज्याला प्रत्येकामध्ये भगवंताचं दर्शन होतो तोच खरा ज्ञानी मानला जातो. हा वारकरी संप्रदाय. हे समस्तही वासुदेव, हे समस्तही वासुदेव. ऐसा प्रतितिरसाचा होतीला भाव, तो भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची. तोच ज्ञान, तोच श्रेष्ठ भक्त. भेदभाव करणारी कुठं माणसं असतात का दादा. विनंती, सत्य स्वीकारा. जो असे थोडे जागे व्हा, करा विचार खरा खोट्याचा. 2 बायका तुकोबांना लक्षात आहे ना. फिरत जा पण येत जा महाराज बरं का. जागा राहायचं. 2 बायका
पहिल्या पत्नीचं नाव रखमाबाई, दुसऱ्या पत्नीचं नाव जिजाबाई. दोन्ही श्रीमंताच्या घरच्या. पहिली पत्नी दुष्काळात अन्न करून गेले आणि 2 मुलं राहिले. त्या जिजाबाई, टोपण नाव आवली त्यांचं. जिजाबाईंचं टोपण नाव काय? आवली. लोक म्हणतात फटकळ आहे, पण तुकोबारायांसारखं व्यक्तिमत्व लागतं. जर बायको आवली सारखी हवी असेल तर फक्त तुकोबांनाच भेटू शकते, बाकी कोणालाच नाही. एवढ्या सामर्थ्यवंत होत्या. एवढी श्रीमंत घरची पोरगी माय, पुण्याचं सासर तुकोबारायाचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तुकोबाच्या पत्नीच्या माहेरी. किती? 3600. आणि निपाणीच्या चिरगुत्ताच्या डोंगरात नव्हता, पुण्यात होता. 3600 एकर, 1425 माणसं एका दिवशी तिच्या बापाच्या हाताखाली. इतकी श्रीमंत घरची पोरगी, नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. एवढा चांगला स्वभाव तिचा. जगाचा बाप काय येणार नाही तिचा संसार सांभाळायला. हा, तुमचं बरं आहे ना? तुमचं बायको चांगली भेटाय, आपण बी गुणवान लागतो म्हणा तशी, पण असू द्या. बरं आहे का तुमचं? हा, तुमची बायको दिवाळीला तुमच्याच खिशातली हळूहळू हळूहळू नोटा काढून जाते. त्याची साडी दिवाळीला घेतली, तीच तुम्हाला आणून दाखवते. बघा माझ्या भावाने विकली. असं संसार आहे तुमचं. एवढ्या खळखळल्या म्हणजे खरं आहे. खरंच आहे रे. आपल्या संसाराचं काय करायचं? आपली बायको 3 टाइम खाती, तरी माहेरी गेल्यावर म्हणती काय बाय जानवर भेटलंय, मी हाय म्हणून सांभाळले. 3 दाखवून म्हणती. आपल्याला जाय संताच्या बायकातलं आपलं भाग्यच कुठे हो दादा. आपलं लय अवघड. असं काय हरकत नाही. तशा तुम्ही गोड आहे. नाही, कीर्तन आलेल्या बाया तुम्ही लय गोड आहे. आई शपथ तुम्ही लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना, बाकी तुम्ही लय गोड आहे. तुम्ही लय खुश होणार, तुम्ही गुणाचे नाही. आम्ही बोलतो त्याचं कारणच तुम्ही गोड असतात बायका तशा. पैसा अडका सोनारानं कमी द्या, पण जो पुरुष आपल्या बायकोला सन्मानानं वागवतो ना, ती बाई त्याच्या घराचं गोकुळ करणारच. हा विश्वास मीही तुम्हाला देऊ शकतो. फक्त सन्मानानं वागा. आम्हालाही चांगलं म्हणत जा. बायकांचं सगळं झोंबतं तुम्हाला. कुठल्या क्षेत्रात बाई नकोय तुम्हाला की मरू द्या तिकडून, लांबल विषय माहिती. कसं वाईट बरं. कधीतरी आम्हाला बरं मला एक म्हणायचंय, महाराष्ट्रात कोणीतरी कोणाच तरी कौतुक करावं हे सगळ्यात मोठं कौतुकच आहे बघा. कोणीच कोणाला चांगलं म्हणायला तयार नाही. माझ्या वडिलांसारखे आहात तुम्ही. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता. हो की नाही? हो की नाही? माझ्या आईसारखे आहात तुम्ही, माझ्या भावांसारखे आहात तुम्ही. तुमच्या बहिणीचं भाषण चुकलं, तुमच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता. हो की नाही? हो ना? ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटणार नाही ना, त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी पांडुरंग तुमच्या दारात नांदेल. सामर्थ्याने शब्द देते. फक्त तेवढी चांगली नजर असू द्या. रक्ताची बहीण करतीये कीर्तन, वाटू दे ना. काय फरक पडतो? माझं आगोड कीर्तन गोड लागेल तुम्हाला, माझं ओबड धोबड कीर्तन तुम्हाला चांगलं वाटेल, कारण त्यात तुमचा भाव शुद्ध असेल. माझी लेख करतीये असं म्हटल्यावर काय आवडणार नाही सांगा. पण तसं कसं आपलं ते परकत आहे, ह्याच्या घोटाळ्यात जिंदगी चालली आहे की नाही. माझी विनंती आहे बघा तुम्हाला, लोकाला चांगलंही म्हणू नका आणि वाईटही म्हणू नका. लोकाला गाडी आणलेली बी सांगू नका आणि हप्ते भरले नाही म्हणून बँकेनं निघलेली बी सांगू नका. कसं असतंय, आणलेला टेटेस ठेवला की गिरली त्याच्या आधी कळती. तर जाती छेच्या नजरेमुळं कसं सांगतो. अवघड आहे बाबा. लोक जगू देत नाहीत रे. लोक म्हणजे कसे आहेत ना, गोरी बायको केली तरी म्हणतात बापरे याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात बापरे येणी बरी केली. यार कसं करू, कशी तरी करू दे ना. हा अरे पर्सनल एक्सपिरियन्स, अनुभव. शांत कीर्तन केलं तरी म्हणतात काही कळा नव्हती, उभं राहिलं गेलं. जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं तरी म्हणतात येत काय नव्हतं, नाचू नाचू जिरवलं. अरे करू काय, कसं तरी जगू देत जा रे. लय अवघड आवड तुमचं. तुम्ही ना जगूही देत नाही, मरूही देत नाही बघा. अनंत वाचाळ बरळती. पण माझे माऊली म्हणतात जगे अवज्ञाची करावी, संबंधे सोयीची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहु. फार आवडतं मला लोकांनी त्रास दिलेला, कारण जोपर्यंत लोक नावं ठेवतायत तोपर्यंत जगाचा मालक जवळ करतोय. ज्या दिवशी लोक डोक्यावर घेतात त्या दिवशी या लोकांच्या भ्रमात आम्ही देवालाच विसरून जातो. त्याच्यापेक्षा देवाच्या जवळ राहण्यासाठी लोकांपासून लांब राहिलेलं
बरं सख्या सोयऱ्यांनी कामापुरता वापर करावा आणि लोकांनी आयुष्यभर पाय खेचावे म्हणजे जगाचा बाप हात धरून उभा राहतो. लावणीया हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता न करा तयाचा हरिक फक्त अखंड चिंतन काय कमी पडणार आहे दादा. असू दे काय बोलायचं लोकांना बोलू दे. मग दुसरी पत्नी जिजाबाई एवढी श्रीमंत घरची पोरगी पण काय तुकोबांचा संसार सांभाळायची. जगाच्या मालकानं तरी काय कृपा करायची कमी सोडली सांगा. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या 4-4 दिवस तुकोबा सापडत नसायचे तरी आधी भाकरी तुकोबांनाच आणि मग स्वतः खायच्या. एके दिवशी चालले असंच भाकरी द्यायला जाता जाता पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी आहात ना दादा तुम्ही शेतकरी आहात का पुरुष मंडळी शेतकरी आहात तुम्ही प्राऊड फारणार शेतकरी आहात कौतुकाने सांगा. आयुष्याचा जुगार खेळून मातीवरनं सोनं पिकवायची ताकद ज्याच्या मनगटात आहे ज्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा लाचारीचा आणि तळतळाटाचा पैसा येत नाही अशाला शेतकरी म्हणायचं कौतुकानं सांगायचं तर शेतकरी सौभाग्य आपण मातीचं रक्षण करणारी माणसं आहे. शेतकरी आहे तुम्ही शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला काही नवल त्याच्या पायी काटा मोडला. शेतकरी काटा बघायला पाणी नसेल तर काय लावतो. लाजू नका सगळे तुमकाच लावतात. इथं काय फार हायजीन मेंटेन करायचं नसतं तुकाच लावायचं असतं. तर मला खरं सांगा एका थुक्यात काटा दिसतो 2-4 वेळा काटा मोडला. जिजाबाईला त्रास झाला पंढरीच्या आईला. तिच्या इतकी प्रेमळ कोण धावत आली हो. किती स्वभाव तिचा ना बाबा बाबा. नावली म्हणतात तू गुरुबंधू पिता तू आमची इष्ट देवता तू सदा रक्षदा आपदी आमते. गुरु बंधू माय बाप सगळं होतोस विठ्ठला आमच्या आधी आमच्या संकटाला तू तोंड देतोस. मग कितीच प्रेमळ म्हणावं तू. ते जुनं भजन आहे. लेकरांची सेवा केलीस तू आई लेकरांची सेवा केलीस तू आई. कसं पांग फेडू कसं होऊ बोलते तुझ्या उपकारा जगी तोड नाही कोवाडीन जीव माझा सावरी विठाई विठ्ठला माय बाबा जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची माहुली तमरती विठ्ठलाची माहुली तमरती माहुली तमरती माहुली तमरती विठ्ठलाची. किती कर्षण फिरत्याचा काळ गणती देशी फिरत्याचा काळ गणती देशी माझी नमस्कार विठ्ठला तू विडा कुंभा विठ्ठला तू विडा कुंभा. आम्हाला फक्त बागायचंय आम्हाला फक्त समजून घ्यायचंय. आकाशी झेप गेले पाझरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा. आणि हे सोडून जायचंय कुठे एकाच ठिकाणी पाहुली चालती म्हणा माय बोलले पाहुली चालती राहिलेल्या 2-4 अगं एक असं म्हणला देवाच्या घरात म्हणायला जुना आणि अख्ख्या संसारात एवढं येत नसेल तर जरा कळलं तिला कळलं. पाहुली चालती दुखी संसाराची दुखी संसाराची अरे बोल पाहुली चालती पाहुली चालती
मला दुसरी गवळण लागती. तुमची गवळण वेगळी आहे की नाही. तुझ्यासाठी लवाना माई धरून हाणलं असले गवळणी लय गोड लागतं मला आहे की नाही. इथे कशी टाळी वाजल. जरा प्रेमाने भोजन करूया ना. विचार करा, ज्याचं आयुष्य भजनात गेलं तो किती आनंदी असेल. म्हणे वाचा करणी जयाची आ भजनी देवाची आ वाहनी, ते शरीर जातीये क्षणी देवाची झाली. तो माणूस राहतच नाही तयाचा हरिकर. तुका म्हणे देवा भरिला, तुका म्हणे देवा भरिला, भाग गेला, काय राहिलं विठ्ठला. बघा झाला, काहीच नाही राहिलं. सर्व सुख गेलो, सर्व अलंकार आनंदे निर्भर, फक्त सदा नाम घोष करू हरी कथा. नाव घेतलं रे विठ्ठला तुझं फक्त. काटा जिजाबाईला रुतला, त्रास पंढरीच्या आईला झाला. लक्षात आहे तुम्हाला म्हणलं ना, फिरत जा पण येत जा. आणि तिच्यासारखी माय कोण जणही म्हणते ना, एक एक विठाबाई, एक विठाबाई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गंगा. कुठं जाणार आहे मी आई?
जाते ग माहेराला माझ्या मुळच्या घराला ग बाई 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 जाते ग माहेराला. हेच आहे आमच्यासाठी एकमेव. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव गरीब श्रीमंती मोठा छोटा. आई साविठेवर देव कोठे आई साविठेवर आई साविठेवर देव कोठे देव कोठे देव कोठे. विनंती आहे तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत. तुम्ही सनकाधिक संत मनविता कुणी असू द्या तो साधा असू द्या गरीब मोठा प्रत्येकाच्या चरणावर नतमस्तक व्हायला तयार आहे जो मला विठ्ठलापर्यंत पोहोचवेल. गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे
भय सुटे नाही काही काळा. अरे कोण तरी ते यमा, कोण यमाचा दूत सांगत असे यमा, दिंडी पुढे चाले नामा, तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणून या, तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणून या. ते घाबरत आहे आम्हाला माळ दाखवू दाखवू. हा ते माळकऱ्याकडे आपण नाही जाणार, दुसरं कोणाला बी पाठवा. माळकऱ्याकडे कोण येतं? वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. लय ताकद या माळ येतात. गळ्यातल्या माळ्यासारखी श्रीमंती नाही, दारातल्या तुळशीसारखं पावित्र्य नाही, अहो भगवंताच्या नामासारखं सुख नाही, कपाळाच्या गंधासारखा स्वाभिमान नाही, आणि भगवंतावर विश्वास असण्याच्या सारखं आयुष्यात दुसरं समाधानच नाही. ज्याला मिळालं ना दादा, अलौकिक सुख प्राप्त करतो तो. तयाचा हरिक मग काय, काटा जिजाबाईला रुतला, त्रास पंढरीच्या आईला झाला. लक्षात आहे आला धावत माझा विठ्ठल. थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला. विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याला लागलेली भूक जास्त बोचते मला. कर्माभावे साह्य सत्य कर्म दादा. आधी नवऱ्याची भूक भागवते, मग येते विठ्ठला. देवालाही नवल वाटलं, माझ्या दर्शनासाठी ऋषी मुनी तपस्वी हजारो लाखो वर्ष झाडाला उलट टांगून तपश्चर्या करतात. जिवंतपणे हाडमांस प्राणी पक्षी खाऊन गेले तरी त्या प्राण्यांना पक्ष्यांना विनवणी करतात. सगळं खाऊन जा, फक्त डोळे राहू द्या, माझ्या पांडुरंगाला बघायचंय मला. एवढी यातना सहन करूनही त्यांना मी भेटलच ह्याची खात्री, ती थांबवून येईल मला नवऱ्याला भाकरी द्यायला. पण एवढं प्रेम जिचा नवऱ्यावर, देव कसा तिला पाठीमागं सोडून जाईल. आधी नवऱ्यालाच भाकरी दिली. विठ्ठल जाग्यावर थांबलेला आहे, वाट बघतो जिजाबाई. आला आता काटा बघू द्या. काय भाग्य असेल त्या माय माऊलीचं. विश्वाच्या मालकानं पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं, जगाच्या विश्वोत्पत्त्यानं, अहो त्या पंढरीच्या बापानं त्या जिजाबाईचा पाय स्वतःच्या हातात घेतला. थुका लावून काटा दिसतो का पाहिला. तयाचा हरी काय भाग्य असेल. त्याला एका थुक्यात दिसला नसावा, त्यानं हे 2-4 वेळा थुका लावला. सरपंचाला नाही, पण सरपंचीने लईच राग आला. पंढरपूरची, मला इथली माहित नाही महाराज, मला एकमेव माहित आहे. राही रखमाबाई तुम्हा येऊ द्या दया तया, सीधे हटवणी जागे करा देवराया, काय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुलती, वेगळ्या नावात हरी मज दिनाचे उद्धरी. त्या रखमाबाईला काहो म्हणे विठ्ठला, मुंगीच्या पायातल्या पंजरातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला. गेले अर्धा तास झाला थुका लावताय, खरंच काटा दिसना. एवढं तुम्हाला कळतं की माऊली, देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे. मग काहो बघता असं विठ्ठला. काय वाटतं रखमाबाई तुम्हाला? काटा रुतवणारे आम्हीच आणि काटा काढणारे आम्हीच. तुकोबाच्या अर्धांगिनी आहेत त्या. तुळशीपत्र ठेवलं तुकोबानी संसारावर. अहो स्वतःच्या नवऱ्याची साथ नसताना सुद्धा तिनं तिच्या नवऱ्याच्या संसाराला वृद्धिंगत केलं. अहो विठ्ठलापेक्षा जास्त जीव जिनं नवऱ्यावर लावला. अशा पातेरात सांभाळणाऱ्या बाईच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला, नाही तर काय गरज आहे सांगा बरं मला. खरं ना विचार. त्या काटा विठ्ठलानं काढला, तुमचा आमचा काटा गावानच काढला. गाणं नाही काय विठ्ठलापर्यंत जाऊच दिलं नाही बघा समजलं. जाऊ द्या, ऐकत नाही. लोकांनी त्रास दिला म्हणून काय झालं, काय संकट वाटेत यायची येऊ द्या. या व्यासपीठावर विश्वास ठेवा. जोपर्यंत तुम्ही सत्याने वागताय, एक ना एक दिवस जगाचा पाप या समाजाच्या नजरेसमोर तुम्हाला वृद्धिंगत केल्याशिवाय ठेवणार नाही, हा विश्वास मी तुम्हाला देतो. एक दिवस असा येईल हे सगळे म्हणतील धन्य म्हणविन यह लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखियला. काय विश्वास होता तुकोबांचा, आणि विश्वास खरा ठरला ना माऊली. ज्या देहूनं तुकोबाचा गाथा उडवला, त्याच देहूला त्याच गाथ्याचं मंदिर बांधावं लागलं. हे सामर्थ्य तुकोबांनी नामाच्या
खरं सांगू दादा, सगळ्यात लाजीरवाणी गोष्ट आहे महाराज परमार्थाशिवाय आयुष्य जगणं नाहीच बरं का. क्लेशोदी कतरस्तेषां अव्यक्ता सक्त चेतसां अव्यक्ता हि गतिर् दुःखम देहवदभीर व्याप्यते. जो भजनाशिवाय जगतो ना दादा त्याला सुखच नाही बरं का. म्हणजे भजनासहित जगतो ना दादा तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात वामिना चिरात पार्थमय्या वेशित चेतसा. पार्था, जोपर्यंत मी तुझा सारथी आहे काळजी करू नको, मी म्हणल तसं वा, तुझा विजय निश्चित आहे, आपला विजय निश्चित आहे. फक्त अखंड चिंतन एवढं नाम घेता आलं ना देवाचं दादा तयाचा हरिक. पण हे कसं काय जमल बरं. मग हे जमण्यासाठी तुकोबाराय म्हणतात धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची आपोली हिता असे भागता धन्य माता पिता तयाची तयाची धन्य माता पिता तयाची आपोली हिता असे भागता धन्य माता पिता तयाची लागतात, घर माळ करायचं लागतं, माणूस जागा होतो. नेमका जागा होतो म्हणजे काय करतो अखंड चिंतन. कारण आमच्याकडे जागा व्हायला उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथ भावी चरणी ठेवी माथा सुख व्यथा जन्माच्या. तो जन्ममृत्यूतनं सुटला तो जागा झाला. जागा रे भाईलो जागा आता जागा रे भाईलो जागा चोरी निजल्या ना दोन्ही भागा आता जागा रे भाईलो जागा जागा रे भाईलो जागा आता जागा रे भाईलो जागा. उठा की जमाय बाप कैसी लागली झोप हुजूर जावं निया एवढीच की खेप. जागा झाला म्हणजे इथून सुटला असेल त्याला एकच पर्याय दादा. हे जे चाललंय ना पुनरपिजन्नम पुनरपिमरन्नम पुनरपिजन्नी जठरेशयनम या संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. काय करून सुटाल. भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम. त्याला बसता आलं पाहिजे. भज वेगळं भज वेगळं. तुम्ही त्याला बसू केलं की नाही भज वेगळं. भज म्हणजे जगाच्या मालकाचं नामचिंतन. त्याग जरी करावा लागला तरी करणं. देह जाऊ अथवा राहो पांडुरंगी काही झालं तरी चालेल. सांगडवाणारे माधरी भक्तीची नारायण नामाची सांगडवाणारे पांढरी भक्तीची सांगडवाणा माधारी भक्तीची नारायण नामाची नारायण नामाची. हे जमलं ना काय जगाचा बाप कौतुक करणार दादा. तुम्ही आम्ही कौतुक करणारे कोणीच नाही. विटीवरचा मालक सावधान सांभाळतो. फक्त त्यासाठी ते कसं करावं हे कळावं म्हणून गीता भागवत करीती. जन्म मृत्यूचं बंधन टाळण्यासाठी जन्म शिकवण्यासाठी गीता मृत्यू शिकवण्यासाठी भागवत आहे. आम्हाला सामर्थ्यानं ते कळावं पण कमीत कमी त्याच्यावर अगतिकता तरी आमची असावी. आणि हे एकदा आम्हाला जमलं की मग आम्ही सात्विक याचा अर्थ सत्याचं आचरण करणारे. उपकार केला तरी न त्याचा उपकार मानणारे. आपल्याकडे उपकार करतात पण मानतात खूप. अख्ख्या करोनात किलोभर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला. दिलाच कशाला देव झाले बाबा. लोक उपकार बाबा 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 उपकारांची भाषा. एखाद्याच्या सोप्यावर बसावं ती सोप्याचा तांगच फिरतंय. आपलं काही ऐकतच नाही. ती तिथंच सांगतं मी याचा अध्यक्ष त्याचा उपाध्यक्ष त्याचा सचिव त्याचा चेअरमन. आपल्याशिवाय गावचं पान हालत नाही. साहेबाचं आपलं लय जमतो. त्याला ताट लावून बसतो आपण साहेबाच्या. आपली बायको लय वाटायची. मग घाल आमच्या सोपा डोक्यात म्हणजे बरं वाटेल तुला महाराज. लोक लय मोठे बनारे. काही काही माणसं निव्या कीर्तनात येतात आणि अर्ध्या कीर्तनात येऊन सांगतात की साहेब बसणार मग साहेब येणार. त्यांचा कार्यकर्ता आपल्या कानात येऊन सांगणार असं असं नाव आहे साहेबाचं. साहेब सांगणार त्या ताईला सांगा मी कोण आहे. माझं त्या साहेबाला उत्तर आहे साहेब तुम्हाला जर सांगावं लागतं तुम्ही कोण आहे तर तुम्ही एकदा विचार करा तुम्ही कोण आहे. कारण तुम्हाला सांगावं लागतंय तुम्ही कोण आहे. आमच्या कपाळाचा गंधन गळ्यातली माळ बघितली की लोक म्हणते दार माळ केली तेवढं तर वैभव ना. असं काय करतात ना काय लोक असं स्वतःहून नका करत जाऊ. जग करीन ना देव करीन. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुख त्याचे नारायण. तुम्ही
सत्यानं वागा, तुम्ही सज्जन व्हा. अरे समाजाचं काय घेऊन बसलात? तो विठेवरचा मालक तुमची कौतुकानं पाठ ठोकते एवढं सामर्थ्य तुमच्या कर्मात असेल. वागा की तसं, काय सांगतो त्याला दादा? फक्त सत्य तर करायचंय. कोणाला चांगलंही बोलू नका, वाईटही बोलू नका, गप्पच राहा आपण. नाही चांगलं बोलू वाटलं, वाईट तरी बोलू नका. मला किसी का करना सको बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो. नाही कभी शैतान बनो तुम, नाही कभी हैवान बनो. खूप कमी माणसं राहिली बरं का. मला तर आताच्या लोकांपेक्षा ते रावण बरा वाटतं. पण सांगते तुम्हाला, त्या रावणाला मंदोदरीनं विचारलं, स्वामी सीताबाईला उचललं तुम्ही पण उपभोग घेतला नाही. इतक्या सुंदर स्त्रीकडे बघून तुमचा मोह आवरला तरी कसा? एवढी देखणी स्त्री तुम्ही स्वतःच्या ताब्यात घेतलीये तरी उपभोग नाही. त्या रावणानं उत्तर दिलं, बाई तिच्या दारात गेलो तेव्हा भिक्षाम दे ग माई म्हटलं. आई म्हणून हाक मारली का तिला? अगं जिला आई म्हणावं तिच्याकडे वाईट नजर टाकावी एवढी बेकार रावला तर रावणाची विनायकी ग. अधिकार नाही मला तिला स्पर्श करायचा. आजकालचे म्हणायलाच आई ताई म्हणतात. मग आपल्यापेक्षा तो बराच की बिचारा. मर्यादा तरी कळायची त्याला, आहे की नाही? अहंकारात वाया गेला ती गोष्ट सोडा, पण मर्यादा कळत होतीच की. आई बापाची सेवा आत्मलिंग कोणासाठी आणल्या? आईसाठीच आणल्या ना. एवढा मोठा श्रीमंत होता, गेलो हो एका अहंकाराने. हे जळेविन बुडविती आगे विन जाळीती न सांगता कवळती प्राणी आते. हे शस्त्रे विन साधिती दोरे विन बांधिती. हे ज्ञानी असे तरी वदिती पैज घेऊनी. हे चिकले विन रोविती पाशे विन गोविती. हे कवना जोगे न होती आतुवटपणे. चाणे सत्याचा भोकसा काढिला मग आसुक तृणकुटा भरिला. हा दंभ रुडविला जगी. लय लोकांचं वाटोळ केलं यानं महाराज. पण विनंती माझी, आपलं वाटोळ व्हायच्या आधी अखंड चिंतन आणि जनतेचं चिंतन केलं ना, मग काय एका वैष्णवाच्या जीवावर अख्खं कुळच्या कुळ पिढीच्या पिढी सुखानं खाते. एक वैष्णव एक माळकरी कुटुंबात निष्ठावंत झाला ना, एका ज्ञानोबांच्या जीवावर आज आम्ही सगळे जगतोय. करा ना विचार, कशाचा कीर्तनकार, कशाचं गायनाचार्य, कशाचं मृदुंगाचार्य जर गाथाच नसतं काय सांगितलं असतं बरं आपण? संस्कृत आपल्या पदरी पडलं, आजही पडत नाही. सोपं करून दिलं ज्ञानेश्वरी गाथ्यानं. काय केलं असतं आपण? कसं भूषण केलं असतं जर नसताच काकडा? कशाची भोपाळी? नसताच हरिपाठ, कशाची सायंकाळची पूजा? काहीच कळलं नसतं हो. किती कृपा या ज्ञानोबा तुकोबांची, नाथबाबांची, जमाई मुक्ताईंची आपल्यावर. किती सोपं करून दिलंय. ह्या गीता भागवताला सुद्धा सोपं करून पदरात टाकलंय. भाग्यवान असेल तो त्याच्या मुखात हे सोपं नामचिंतन आलं. तुका म्हणे सोपे सर्वावनी शहाणा तो. फक्त मालक शहाणा भेटला पाहिजे. माणसं मानत नाही असं नाही, माणसं देवाला मानतात, सगळी मानतात. ही जे तोंडावर म्हणतात ना आम्ही देव मानित नाही, ती तर कोपऱ्यात जाऊन उदबत्ती वाळवून कानाला हात लावते. ती तर मी बेकार असते महाराज. हे कांगावा करतात आम्ही मानित नाही. ह्यांच्या इतकं कोणीच घाबरत नाही देवाला. आम्ही घाबरत नाही, आम्ही मानतो. आम्ही देवाला घाबरत नाही. आम्हाला माहिती आहे कर्मसत्य असेल, देवाला घाबरायचा विषय मानतो. पण माझं मत एवढंच आहे, देव नाही भेटला तरी हरकत नाही, फक्त बलता देव भेटायला. लय त्रास देतो, आहा नो ही लय त्रास देतो महाराज. हे काय गुन्हाच असतं का? नाही. सत्यदेवाची गाठ पडाय आणि सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळ्या जगत वास आहे, इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे. देवा इथं सत्य आणि साचे एवढं विठवलं. एवढंच जर सत्य कळालं ना देवा, सात्विकताच पदरात पडली. आणि असा एकही पुत्र एकही पुत्री, मुलगा मुलगी दोन्ही त्याच्या मुखात देवाचं नाव आहे, असा मुलगा जर कुटुंबात असला, कुळात असला, आणि कोण कौतुक करणार दादा? जगाचा बाप करतो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. काय
हरी उच्चारणी अनंत पाप दिलयासी क्षण मात्रे. अहो काही नाही करायचं, हरिमुखे तुम्हाला काहीच करायची गरज नाही. मनकारे मनकारे जना मनकारे मनकारे जना मनकारे मनकारे जना मनकारे मनकारे जना मनकारे 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 वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. एकदा देवासारखं व्हायला देवाचं नामचिंतन घेता आलं ना बास काही नाही. आपण भक्त भजन करायचं, दोन्ही हात वर करा, भजन करायचं दोन्ही. हो का? जेवढे ताठ हात तेवढा मी निश्चिंत आहे, निर्भय आहे, मला काळजी नाहीये, मी मोकळा आहे परमार्थ करायला. जरा आकुड हात म्हणजे मी लय गुंतलेला आहे, मी जिंदगीत कोटाने लय गेल्या तर. आणि खाली हात म्हणजे मला गरजच नाही देवाची, बघत मी माझं कसं असेल तसं तुमच्या हिशोबानं इट्सवर करू. मला काही म्हणजे माझं काही असं हट्ट नाहीये की हातवर म्हणून तुमचं मत आहे, तुम्हाला घेऊ वाटलं घ्या, नाही तर नाही, प्रेमाने दोन्ही. राम राम जय राजा राम राम जय सीताराम राम राम जय राजा राम 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 जय सीताराम राम राम जय राजा राम राम जय सीताराम राम राम जय राजा राम 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 जय सीताराम तुम्ही एवढे आले, यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले, अर्ध एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची. हे बरं काही काही बायका मला तोंडावर म्हणतात टीव्हीतलेच चांगली दिसते, तो समोरली किरकोळ आहे. अगं ती टीव्ही आहे तिथं बऱ्यापैकी खोटं असतं माहिती आहे तुम्हाला. मला इतकं हसू आलं. परवा दिवशी मी आणि माझे वडील बाबा आम्ही प्रवास करत होतो. बाबा इतके हसले. बाबा म्हणजे वडील म्हणजे काय झालं बाबा हसायला? काही नाही म्हणे, तुझा बायोडाटा आलाय, युट्यूबवर कोण कोण टाकतं नाही, असं नाव असं आहे, गाव असं आहे, इथं शिक्षण आहे वगैरे वगैरे. तुझं नाव सोडलं तर सगळं खोटं आहे. म्हणजे जाऊ द्या, असू द्या, एवढं काय त्याला हसायला काय झालं? काही नाही म्हणले, तुझी जन्मतारीख 1994 सांगितली. म्हणजे असू द्या, त्याला काय होतं? ते म्हणले तसं नाही, माझं लग्न 1996 झालं होतं. म्हणलं जाऊ दे, युट्यूबची कृपा म्हणायचं सोडून द्यायचं. त्यामुळे काय होतं ना, कधी कधी प्रसिद्धी माणसाच्या परमार्थाला आडवी येते. जो यातनं तरला ना, कायम डोक्यात ठेवायचं, पांडुरंग वाळवंटात गेल्यावर प्रसिद्धी बघून दर्शन देत नाही, भावनाच बघून दर्शन देतो. मोठे व्हा, प्रसिद्ध व्हा, नावलौकिक मिळवा, हा भला मोठा बंगला बांधा, गाड्या घ्या, माणसं मागे पुढे फिरू द्या, तरी सुद्धा स्वभावातली नम्रता, जगाच्या मालकाविषयी कृतज्ञता, गळ्यातली माळ आणि कपाळाचा गंध मात्र आयुष्यभर टिकवून ठेवा. एवढं जमलं तुम्हाला वास ठेवा. कीर्तनकारामुळं कीर्तन कधीच मोठं होत नाही, कीर्तनामुळे कीर्तनकार मोठं झाल्याशिवाय राहत नाही. ताकद माणसात नसते, ताकद व्यासपीठात असते, ताकद साधनेत असते, ताकद व्यक्तिमत्वात नसते. जणे कोणी साधना केली, जणे कोणी परमार्थ केला,
जगाचा बाप त्याला मोठं करतोच. पण विषय काय झालाय, आता मी कीर्तन करते त्याला 19 वर्ष झाली, पण लोक या 2-3 वर्षात ओळखायला लागले सोशल मीडिया प्रसिद्धीच्या माध्यमातून. अर्थात त्याचा भाग आहेच, अन्नमान धन हे तो प्रारब्ध आधीनं. पण एवढं मात्र नक्की सांगेल, हे इथपर्यंत यायला कष्ट करावं. ती आज माळ घातली की उद्या महाराजां परवा पाकिट, असं होत नाही. पाकिटही मिळतात मिळतात मिळतात, फक्त त्याच्या आधी बरीच कीर्तनं बिना पाकिटाची करावी लागतात. आता बरीच माणसं मला म्हणतात, तुम्ही काय फुकट कीर्तन सांगता का, पैसे घेता? हा, प्राऊडली सांगते, मी घेते. 1 रुपया कोणाची देणगी न घेता, हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता, सरकार, अनुदान, ट्रस्ट, आमदार, खासदार, मंत्री, सरपंच 1 रुपया यांच्याकडनं न घेता शहरासारख्या ठिकाणी गुंट्यावारीवर जागा घेऊन 4 मजली स्वतःची शिक्षण संस्था उभी केली. स्कूल बस पासून फार जग वाढल्या ताटापर्यंत सगळ्या पोरींना पुरवायचं. आज 150 पोरी सांभाळायचं सामर्थ्य पांडुरंग परमात्म्याने माझ्या आई वडिलांच्या डोक्यात एवढंच ठेवायचं, महाराज लोक वाईट नसतात, कधी कधी वाईट लोक महाराज होतात. आणि तेवढं सगळं करण्यासाठी जर मी मानधनाचा हातभार लावत असेल तर मला योग्य वाटतं. आणि मी 1 रुपया माझ्या संसारात खर्च, माझ्या कशाचा संसारात खर्च करत नाही की नाही. पुन्हा म्हणतात तुला आहे का, माझंच व्हायचंय, अजून व्हायचंय, आमचा संसार अजून उभा राहायचा. पण संसार म्हणजे फक्त नवरा बायकोच नसतो, हे मोह, माया, आशा, वासना सगळ्यात मोठा संसाराचा. इनविन गाडी सोडली तर कीर्तनाचे पैसे बाकी कशात नाहीत. माझं स्वतःचं घर पत्र्याचं आहे, पण माझी संस्था आरशेशी आहे. कधी आलात बार्शीला तर नक्की आहे. काय होतं ना दादा, आम्ही जेवढं सांगतो ना, मी म्हणतो 100% नाही जमणार, तर तेवढी पात्रता पण नाही आहे आपली. आम्ही जेवढं सांगतो त्यातलं 100% जरी नसलं तरी 80% तरी वागायचा प्रयत्न. जर आम्ही म्हणतो ना तुम्हाला माळ घाला, तर आमच्या गळ्यात माळ असते. जर आम्ही तुम्हाला म्हणतो ना गंध लावा, तर आम्ही गंध लावतो. जर आम्ही तुम्हाला म्हणतो ना हरिपाठ करा, तर आम्हाला हरिपाठ पाठ असतो. तेवढं, आणि तेवढं तुम्ही चेक करत जा की आहे का, ते तुमचं मी काम आहे महाराज. बरं का, जयाचे काही कदर नाही तयासी परित्र पुससी काही, अशी गत तुमची होऊ देऊ नका. हो का, मी म्हणलं ना, मालक शाणा भेटला की सुखच सुख. द्वैताची झाडणी गुरु विनज्ञा तया कैचे कीर्तन. असत्य जगणाऱ्या माणसाला देव पटकन भेटावा ही अपेक्षा चुकीचीच आहे. तसंच सत्याला त्रास होऊ नये ही अपेक्षा सुद्धा चुकीचीच आहे, होणारच आहे. त्यात वादच नाहीये, फक्त त्याला तोंड द्यायचं सामर्थ्य भगवंत देतोय. माणसं म्हणतात देवाचं नाव परिस्थिती बदलतं काय, देवाचं नाव परिस्थिती बदलत नाही, पण देवाचं नाव परिस्थिती बदलायला मनगटात ताकद मात्र नक्की देतं, एवढं मात्र खरं. बदलावी आपल्यालाच लागते, देव फक्त पाठीशी उभा असतो. आणि त्याचं उभा राहणं हे आपल्यासाठी फार मोठं बळाचं लक्षण असतं. काळाचे ही काळ तरी विठ्ठलाचे, तो का म्हणे बळी जीव दिला. आम्ही म्हणजे काळालाही हरवणारे बळवंत होतो, अजून काय पाहिजे देवा. म्हणून विनंती आहे, काही नाही करायचंय, फक्त भजन करायचंय. सगळ्यात मुक्तता आहे, फक्त विठोबाचं चिंतन. विठोबाय हरे 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 रघुमाय रघुमाय, जय जय रघुमाय रघुमाय, जय जय रघुमाय रघुमाय. बोला सुंदरी समर्थ हरि विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय तुकाराम महाराज की जय. अपने माता पिता की जय. तुकोबारायांचं मत आहे, ज्याच्या मुखात बंदरीच्या मालकाचं नाव, ज्याच्या अखंडितपणे सहवासात विठेवरच्या मालकाचं सामर्थ्य, जर माझ्याकडे आला ना, काय भाग्य असेल माझं. आणि अशा कुळाची सेवा माझ्या हातनं घडावी हे जगद्गुरु तुकोबारायांचं मत असेल तर हरकत नाही. महाराज गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. अखंड विठोबाचं चिंतन करायला आम्ही तयार आहे, कारण तुकोबारासारखं व्यक्तिमत्व म्हणतं. तुका म्हणे माझं घडत त्यांची सेवा तरी माझ्या दैवा. प्रश्न पहिला निर्माण होतो, तुकोबांना सेवा करायची गरज आहे का? उत्तर आहे नाही. पण का करावीशी म्हणतात, अहो जगात
वैष्णवाचा, ते तुकोबाला जर सेवा इच्छितात तर याचा विषय असा होतो की नेमकं काय भाग्य असेल त्या वैष्णवाचं, त्या मायबापाच्या पीडित अशी लेकरं जन्माला आली. हे महत्व सांगण्यासाठी तुकोबाराय मत विकसित करतात. तर तुकोबाला सेवा करायची गरज, पण भाग्यवानच ते वैष्णव तेवढा आहे की तुकोबाराय सुद्धा सेवा इच्छितात. हा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास या सुतार कुटुंबियाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला. या श्रेष्ठ वाढदिवसानिमित्त विष्णुदादांच्या माध्यमातून हा संकीर्तन सोहळा, सुंदर टाळकरी, गोड गायनाचार्य, अगदी सगळी मंडळी, अगदी सुंदर ज्यांनी गायन केलं आमचे सत्यजित महाराज, विष्णुपंत महाराज चरणावर, हा नाव येतच नाही, विष्णुपंत महाराज आमचे गोड, अगदी सुंदर. या भागात कीर्तन असलं की अगदीपणे जगाच्या मालकाचं नामचिंतनाचा अधिकार. माणसं म्हणतात श्रीमंती काय असते, देवाचं गोड नाम अजून गोड करायची ताकद तुमच्या मुखात आहे, अजून देवानं द्यावं तरी काय तुम्हाला चरणावर साष्टांग दंडवत विष्णू महाराज तुमच्या. त्याचबरोबर हरिभक्त परायण सर्जेराव महाराज, हरिभक्त परायण. तुमचं नाव सांगा मला. प्रदीप महाराज, प्रदीप महाराज, सर्जेराव महाराज. एवढ्या वेळेस माफ करा, पुढच्या वेळेस पाठच करून येते महाराज. तुमच्या दोघांच्याही चरणावर साष्टांग दंडवत या लेखीचा. अगदी गोड सुंदर बखावा ज्यांनी वाजवला हरिभक्त परायण विश्वनाथ महाराज, हरिभक्त परायण सुनील महाराज. अगदी गोड सुंदर बखावाज, शिवनिर्मित असणारा मदंग तांडवासारखी वाजवायची ताकद तुमच्या दोघांच्या बोटांमध्ये आहे. ती अशी वृद्धिंगत होई माऊलींच्या मी प्रार्थना करते, अशीच परमात्म्याची साथ तुम्हाला लाभो. विनिकरी दादा चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. सुद्धार दादा, खरं तर या दोघांमुळे संप्रदाय असा परिपूर्ण आहे. कारण वारीला जायला आपण असतो, यायला ही दोघच असते ती महाराज. जायला किती असतात महाराज, आषाढी कार्तिकीला जायला लोक, पण यायला विनेकराशिवाय पर्याय नाही ना महाराज. त्यामुळे दोघांच्या चरणावर साष्टांग दंडवत. उत्कृष्ट सिस्टीम दादांचे मनस्वी आभार. अगदी गोड आवाज दिला, कीर्तनाला समर्पक असणारा आवाज दिला, त्यांचे देखील मनस्वी आभार. कॅमेरावाले दादा सगळेच, ज्यांचा खालीचा वाटा याच्यात आहे, बिचारा कॅमेरावाल्यांचं लय अवघड असतं. ते अख्ख्या जगाचा फोटो काढतो, त्याचा फोटो काढायच नसतो कोण. ते कॅमेराचं नावच आहे ना, कॅमेरा. लक्षात येते, कॅमेरा सब तेरा महाराज केशव बाबा सांगतात. कॅमेरावाल्यांचं जरा अवघडच असतं. त्याच्यामुळे हरकत नाही, तुम्ही निस्वार्थीपणे सेवा करताय. तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत. एवढ्या सुंदर संख्येमध्ये तुम्ही जमलात, चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. अगदीपणे कीर्तन ऐकलत, स्तब्ध ऐकलत, स्थिर ऐकलत, शांत कीर्तन ऐकलत, याच्यासाठी तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत. त्यांच्या माध्यमातून अगदी सामर्थ्याने हे नियोजन घडलं, किंवा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असणारे अगदी सुरुवातीपासून ज्यांचा आणि माझे संपर्क आहेत किंवा अगदी नातं आहे असे आमचे कुंभार दादा, चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या. अगदी गोड सुंदर असणारं व्यक्तिमत्व. खूप लहान असतानापासून इकडे या भागात कीर्तनं केली, त्याच्यानंतर राहिली ती ओळख अगदीपणे तशीच त्यांनी ती सांभाळली. तुम्हा सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. माझ्याकडनं काही चुकलं असेल क्षमस्व. पुन्हा एकदा सुतार कुटुंबियाचे मनस्वी आभार. फक्त ज्ञानदेव तुकाराम झाल्याशिवाय जागा सोडू नका. 5 ते 7 मिनिटाचा वेळ असतो, फक्त विनंती आहे. एवढे वेळ थांबलात, तुमचं काय होतं, पुण्य करायचं, फळ करायचं, नको मला म्हणून झटकून जायचं महाराज बरं का. असं झटकून काय जाऊ नका. आणि तुम्हाला सांगते, कीर्तन झाल्यावर अंग झटकायचं नाही. इथनं उठलात ना की झटकायचं नाही अंग. इथूनच नाही, वारीत सुद्धा अंग झटकायचं. अंग झटकणं म्हणजे राहू दे तुलाच, तसं नको मला. कसं करायचं, आता ही झालेलं असतं ना हे नामचिंतन. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. दिसत जरी नसलं तरी जगाचा मालक असा हात धरून उभा असतो कीर्तन करायला. त्याच्यामुळे तुम्ही जगाच्या मालकाच्या प्रांगणामध्ये बसलेले असतात. याची धूळ जरी तुमच्या घरी जाऊन धुतली ना उद्या बायकोनं, अहो तुमचं घर त्या धुळेनं सुद्धा पवित्र होतं. तुम्हाला काय वाटतं, हा बुक्का काय? वारकरी वारी करतात ना, त्या वारकऱ्यांच्या पायाची धूळ जगाचा बाप मस्त करायला होतो. त्याला बुक्का म्हणायचं, त्याला अभीर म्हणायचं, इतकी ताकद असतं. कसं सांगू तुम्हाला, मग झटकून काय जाऊ नका, बिना झटकता जा. कळतंय तुम्हाला? गोपाळांनी सुद्धा हात कुठे पुसले? शर्टालाच पुसले की नाही, धोत्रालाच पुसले. का बरं? ते शरीर तेवढं सामर्थ्यवंत व्हावं, पवित्र व्हावं, आणि देवतांना ते प्रसाद. तसं हे नामचिंतन तुमच्याकडे ज्ञानरूपी प्रसादच आहे. त्याच्यामुळं आणि कीर्तनात चकलीवर अर्धा जीव कीर्तनावर आणि उरला सुरला जीव मैत्रिणीवर. जागा धरायचा एक लई पॅटर्न आहे बाबा. माझी मैत्रीण येणार आहे, ती काय मड्यावर बांधून येणार आहे का तुझ्या मेल्यावर? आपण करा सोडवणं माझ्या मैत्रीण. अरे जी आली तिला बसू देत जा की मैत्रीण. नका असं करत जाऊ मैत्रीण. तुम्हाला मी सुरुवातीला बघितलं, पण म्हणलं नग जात्या उठून शेवटला सांगा मला. तेवढा गोंधळ काही करत जाऊ नका. आपलं आलं की शांत बसायचं, कीर्तन ऐकायचं, बाकी सगळं 1.5-2 तासाचा
नामाचा वेळ असतो तेवढाच नामचिंतनात, बाकी आपलं कुठलं संसाराच्या व्यापात आपल्याला भजन करायला वेळ मिळतो तेवढंच सांभाळत जा. आणि काम करता करता राम तेवढं म्हणत जा. कामामध्ये तेवढं मुखात नाम आलं ना, जन्म मृत्यूचा फेरा सुटला आणि तेवढा सुटला की आयुष्याचं कल्याणाचं आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, आपण शिरगुपी गाव आणि ग्रामस्थ यांच्यातर्फे ताईचा सन्मान करायचा आहे. तसेच ज्याच्या वाढदिवसानिमित्त आज औचित्य साधून आज कीर्तनाचा कार्यक्रम जो आपण घेतलाय त्या श्रेयस बाळाचा सुद्धा आपण सन्मान करायचा आहे. सर्वांनी आहे तिथंच 5 मिनिटं बसून राहतो. देसाई सर हॅलो हॅलो, आपण सर्वांनी केवळ 2 मिनिटांसाठी आहे त्या ठिकाणी बसून घ्या. आरती झाल्यानंतरच आपण उठायचं आहे. श्रेयसचा छोटासा वाढदिवस समारंभ होईल. त्यानंतर हरिभक्त परायण कुमारी शिवलीलाताई पाटील यांचा
सुतार कुटुंबीय आणि शिरगुप्पी ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान होईल आणि त्याचबरोबर विशाल सुतार आणि निर्मला सुतार यांचाही ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान होईल. एकदा श्रेयसाठी एकदा सर्वांनी टाळी वाजवायची आहे, एकदा टाळी वाजवायची आहे आणि एकदा हे जे सुतार कुटुंबीय आहे यांच्यासाठी एकदा मोठा टाळी वाजवायची आहे. हरिभक्तपरायण शिवलीला ताई आणि सर्व टाळकरी वृद्धांसाठी एकदा टाळी वाजवायची आहे. मोठ्यानं वाजवा, अतिशय मोठ्यानं वाजवा. श्रेयस बाळगुणा आम्हा सर्वांच्या वतीनं, पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा. शिवलीला ताईंच्या सारखा असा एखादा मोठा महान कार्यकर्ता बन. कार्यकर्ता म्हणजे कुठल्या पक्षाचा नव्हे, लक्षात आलं, वारकरी कार्यकर्ता बन. उद्या माळा घालून टाकूया, मी उद्या राहतो. एकदा प्रेमाने बोला रामकृष्ण हरी. ताईंचा सत्कार करण्यासाठी हरिभक्तपरायण शिवलीलाताई पाटील यांचा सत्कार विशाल सुतार आणि त्यांच्या परिवारामार्फत होतोय. सुतार परिवाराला विनंती आहे की त्यांनी शिवलीलाताईंचा सत्कार करावा. किरण पाटील संपादक पत्रकार निपाणी डायरी आणि यूट्यूब चॅनल यांच्या वतीनं शिवलीलाताई पाटील यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि मानपत्र देऊन सन्मान होतोय. मी किरण पाटील परिवाराला विनंती करतो की त्यांनी हा सत्कार करावा आणि त्यांचा सत्कार सुरू आहे तोपर्यंत आपण 1 मिनिटांमध्ये हे सन्मानपत्र जे आहे ते सन्मानपत्राचं वाचन करूया. हरिभक्तपरायण कुमारी शिवलीलाताई पाटील बारसी, युवा कीर्तनकार आणि व्याख्यात्या, सन्मानपत्र. कर्ममार्ग हित साधना, नामस्मरण हेत धन, भक्तीने झुकते जग हेच जीवनाचं रण. आम्ही अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने कळवतो की आपल्या ओघवत्या वाणीतून आध्यात्मिक चिंतनातील गांभीर्य आणि समाज प्रबोधनाची तळमळ यांच्या माध्यमातून आपण असंख्य जनसमुदायाच्या जीवनात भक्ती, श्रद्धा आणि सदाचाराचे संस्कार दाखवले आहेत. आपले कीर्तन हे फक्त कीर्तन नसून ते जनमानसाचे प्रबोधन आहे. आपले व्याख्यान हे फक्त वाणी नसून दिव्य ज्ञानाचा धरा आहे. आपले व्यक्तिमत्व हे आध्यात्मिकतेचा साक्षात दीपस्तंभ आहे. आपल्या वडिलांकडून आलेला हा वारसा आपण लिलया केलेला आहे याचे आम्हास कौतुक वाटते. बोले तेसा चाले त्याची वंदावी पाऊले, या उक्तीला साजेसे असेच आपले कार्य आहे. एवढ्यावरच न थांबता समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेने आपण आपल्या सहकार्यातून चालू केलेली वारकरी संप्रदायातील मुलींना शिक्षण देणारी शाळा हे याचे एक मूर्तिमंत उदाहरण आहे. आपण आजच्या आधुनिक काळातील सावित्री म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आजच्या युगात युवा वर्गाला सत्संग, भक्ती आणि विचारांची दिशा देणाऱ्या आपल्या कार्याचा आम्हास अभिमान आहे. आपण कीर्तनातून समाज परिवर्तन घडवण्याचे जे व्रत घेतले आहे ते नक्कीच अनेकांच्या हृदयात भक्तीचा दीप प्रज्वलित करीत आहे. या महान कार्याचा गौरव करण्यासाठी शिरगुप्पी ग्रामस्थ, सुतार परिवार आणि निपाणी नगरी डिजिटल वेब पोर्टल परिवारातर्फे आपला सन्मान करत आहोत आणि हे सन्मानपत्र आपण आपणास सप्रेम अर्पण करत आहोत. आपली ही आध्यात्मिक यात्रा सदैव प्रेरणादायी आणि स्फूर्ती देणारी ठरो आणि आपल्या वाणीने आणि विचारांनी समाज उजळत राहो हीच श्रीकृष्ण चरणी प्रार्थना. धन्यवाद. देसाई सर, आपल्याला विनंती, आपण थोडं व्यासपीठावर यायचं आहे. विनंती आहे सर, विनंती आहे, सर्वांची विनंती आहे, आपण वर यायचं आहे. आजच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवलीलाताई, आपण या ठिकाणी आलात आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी प्रथमतः सैन्यामध्ये भरती झालेले किंवा शिक्षणामध्ये ज्यांनी चांगल्या प्रकारे कामगिरी केली त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या हस्ते एक वृक्षारोपण आम्हाला करता आलं, म्हणजे आजचा हा कार्यक्रम देखील आम्हाला पर्यावरणपूरक करता आला. आज आम्ही तुमच्या हातामध्ये आपल्या शाळेसाठी एक देणगी दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या हातामध्ये एक संविधान देखील दिलेलं आहे आणि आपल्याला जे दिलेलं आम्ही वडाचं रोप आहे
यानंतर आपलं देखील कार्य या वडाच्या रोपाप्रमाणे म्हणजेच वटवृक्षाप्रमाणे व्हावं अशी आमची पांडुरंग चरणी प्रार्थना आहे. पुन्हा एकदा श्रेयसाठी आपण सगळ्यांनी जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया. जरा टाळ्या जोरात वाजाव्यात. धन्यवाद. मान सर्व कुटुंबियांच्या हस्ते होत आहे. काहीच वर्षापूर्वी सरांना चंद्रशेखर महाराज देगलूरकर समाज पुरस्कार प्रदान झालेला होता. सरांचं आपल्या भागामध्ये खूप चांगलं सेवेचं कार्य चालू आहे. त्याचप्रमाणे मगापासून जे आपण सूत्रसंचालन अगदी सुंदर असं ऐकतोय, आदरणीय देसाई सरांना खूप खूप धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, बोला पुंडरी कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव. चला या. ओ विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. हॅलो, या ठिकाणी विशाल सुतार आणि त्यांच्या पत्नी निर्मला सुतार यांचा महाराजांच्या हस्ते सत्कार होतोय. डॉक्टर संजय बळीराम हजारे आणि दत्तात्रय गुंडू कोकाटे यांच्या परिवारामार्फत या सत्काराचं आयोजन आहे. या दोन्ही परिवारांना विनंती आहे की आपण या दाम्पत्याचा सत्कार करावा. अतिशय सुंदर अशा प्रकारच्या या उपक्रमाचं नियोजन केल्याबद्दल त्यांचा सत्कार होतोय. विशाल विष्णू सुतार आणि निर्मला विशाल सुतार या दाम्पत्याचा या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल सत्कार डॉक्टर संजय बळीराम हजारे आणि हरिभक्त परायण दत्तात्रय गुंडू कोकाटे यांच्या परिवारामार्फत होतोय. पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ओलेले गोरे देवा कोणे ओतरे, करा क्षमा राध महाराज कोणे ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडलिक कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. प्रेमाने बोला राम कृष्ण हरी, राम कृष्ण भगवान.
मानाचे श्रीफळ घेऊन जायचे आहे. त्यांच्या आकारांसाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा.